तर हे छोटे छोटे अगदी छोटे असे लघुलेख मी 2-3 लिहिलेत, आपणास वाचून दाखवतो एकाच लॉटमध्ये. तर पहिला लेख आहे लाईट आणि तानसेन. मी लिहिलेले तिन्ही लेख, त्यातला पहिला लेख आहे लाईट आणि तानसेन. हल्ली लाईट अगदी नेहमी जात असतात, त्यामुळे सगळीच कामे खोळंबून जातात. लाईट गेली की आपल्याला डोळे गेल्यासारखेच वाटते. अकबराच्या दरबारातील महान गायक तानसेन जर आजच्या काळात असला असता तर किती बरं झालं असतं. लाईट गेली की आपण त्याला दीप राग आळवायला सांगितले असते. त्याने दीप राग गायला सुरू केले की पुन्हा लाईट आली असती. गेला लाईट की बोला तानसेनला, असं सुरू झालं असतं. MSCBची लाईट मग कधीच गेली नसती. जगातले सगळे गायक मागे पडून एकटा तानसेनच पुढे गेला असता. हे जरी खरे असले तरी मग लाईट बिलाचे काय? सतत 12 महिने लाईट चालू असल्यामुळे लाईट बिल किती आले असते कल्पना करा. तेवढे बिल भरणे आपल्याला परवडले असते का? पुन्हा विजेचा तुटवडा निर्माण झाला असता. मग MSCBवाल्यांनी तानसेनला हात जोडून विनंती केली असती की बाबा तुम्ही गाणे म्हणू नका. हो ना, काहीतरीच एक एक अखेरीत. आता हा दुसरा माझा लेख. यामध्ये काही अविस्मरणीय बातम्या, जर असं घडलं तर कसं होईल अशी कल्पना करून अविस्मरणीय बातम्या पहा. पहिली बातमी. एके दिवशी वर्तमानपत्रात एकही बातमी खून झाल्याची, दरोडा पडल्याची किंवा अपघात झाल्याची दिसून आली नाही. दंगलीची, जाळपोळीची सुद्धा बातमी त्यात नव्हती. दुसरी बातमी. बॉबी आणि शोले हे 2 चित्रपट न पाहिलेला एक माणूस महाराष्ट्रात आहे. अविश्वसनीय बातम्या, त्यातली ही एक. त्यानंतर भारताने परदेशाबरोबर बरेच क्रिकेट सामने खेळले, त्यात अनेक वेळा भारताचा विजय झाला. जगात असं एक जोडपं आहे ज्यामध्ये त्या नवरा बायकोचं आयुष्यात एकदाही भांडण झालं नाही. अविश्वसनीय बातम्या, ऐका. त्यानंतर हुंडा घेण्याची पद्धत पूर्ण बंद झाली आणि सासरी गेलेल्या मुलीशी तिथली माणसं प्रेमाने वागू लागली. त्यानंतर भारत देशामध्ये जातीय वादावरून होणारी भांडणं नष्ट झाली आणि वाढत्या लोकसंख्येला आळा बसून लोकांचे दारिद्र्य कायम ते नष्ट झाले. त्यानंतर जगातील काही मोठमोठी राष्ट्र आपापसातील वैर विसरून एक झाली आणि मग सगळ्या जगात शांतता सुबत्ता नांदू लागली. या अविश्वसनीय बातम्या आपणास कशा वाटतात पहा. म्हणजे हे कधी असं होऊ शकत नाही, पण जर झालं तर कसं होईल हे सांगण्यासाठी. त्यानंतर हे एक पहा. तिसरा एक छोटा लेख मला सुचलेला, त्याचं नाव आहे ताजमहल. शहाजहानने मुमताजसाठी एकाच रात्री ताजमहाल बांधला असे आपण पुस्तकात वाचले. हल्लीच्या काळात कोणताही प्रियकर आपल्या प्रेयसीसाठी ताजमहाल बांधू शकतो का, हे पाहायचं. म्हणजे हाच विचार आपण सुचला पाहिजे. फारच झाले तर एका रात्रीत तो रेडीमेड घर विकत होऊ शकेल आजच्या म्हणजे नियमाप्रमाणे किंवा प्रथेप्रमाणे. पण शहाजहानने खरोखर एका रात्रीत ताजमहल कसा काय बांधला असेल तोच जाणे. त्या काळात सिमेंटचे भाव काय होते, विटा काय भावाने मिळत होत्या, गवंड्याची मजुरी किती द्यावी लागत होती, याचा कुठेच उल्लेख इतिहासामध्ये नाही आहे. आता शहाजहान हा स्वतःच सम्राट असल्यामुळे एका रात्रीत एवढा मोठा ताजमहाल बांधायला त्याने इतका पैसा कुठून आणला याची चौकशी इन्कम टॅक्स खात्याने केल्याची कुठं नोंद नाही. शहाजहानचा ताजमहाल हे प्रेमाचे उच्च प्रतीक आहे. त्याचा सन्मान आपण ठेवला पाहिजे. बाकीचे प्रश्न सोडून द्या.